नमस्कार. आम आदमी पार्टी पुणे शहर. हा जो रोड आहे सहस्त्र अर्जुन पतसंस्था ते सावधान गृहनिर्माण संस्थेपर्यंत जाणार रोड आहे. हा जवळपास 1 ते 1.5 वर्षापूर्वी पूर्ण झालेला आहे. या रोडवर टोटली आतापर्यंत 7-8 वेळा काम झालेलं, डांबरीकरण झालेलं आहे. डिफेक्ट लायबिलिटी परेड मध्ये असताना सुद्धा ठेकेदार हे कुठल्याही पद्धतीचं कॉन्क्रिटीकरण करत नाही. महानगरपालिका प्रशासन परत एकदा बजेट काढून पुन्हा तेच काम गुणवत्ता नसलेलं काम करतं. तिथं स्थानिक नागरिक आहेत, यांच्या काही तक्रारी आहेत. बोला. हा बोला ना. माझ्या घरात पाणी येतं चांबल. ह्याचं बोला. मग इथलंच इथंच. नंबर आहे ना. हा पूर्ण भरतो. बर. पाणी येतं ना, ज्यावेळेस पाऊस मोठा होतो ना, काय होतं इथं? पाणी हे घरात शिरतं का तो? पाणी घरात शिरते खड्ड्यांमुळं. ब्लॉक आहे इथं. हा ब्लॉक आहे, हे जरा व्यवस्थित काम करा. मला एक सांगा, आता मध्यंतरी इथं काम झालं होतं, इथं खड्डे कसे काय पडले अचानक? हे निकृष्ट दर्जाचं काम आहे म्हणून खड्डे पडतात. पैसे तर आमच्याकडनं व्यवस्थित घेता ना. येतात, हा, बरोबर आहे. हा? मग तेच आपण प्रशासनाला जाग यावी म्हणून ऐकताना व्हिडिओ पाठवतोय आपण. वारंवार कमीत कमी 25-30 लाखाचं काम होऊन सुद्धा इथं कुठल्याही प्रकारची प्रशासन दखल घेत नाही. काय झालं? रात्री पडली ना? हा नाही, एक आठवड्याभरापूर्वी ना मला ना इथं लागलं, मी पडले होते. हा. चेंबराचं पाणी येतं. अच्छा. चेंबराचं पाणी येतं, ते इथले जे चेंबर भरतात ना, ते आमच्या घरात पाणी येतं. बोला. ते डांबरीकरण कंप्लीट केली होती डांबरीकरण करता, पण ते काय साहेब म्हणतात की डांबर आम्हाला अवेलेबल नाहीये. गेले 1 महिन्यापासून सांगतोय. ते कुंभार म्हणून मुकदम धनगर म्हणून त्यांच्याकडे कंप्लीट केलेली होती, पण ते म्हणतात की आमच्याकडे डांबर येत नाहीये. आणि काल गणसपेठ तलवार ताबूत चौकात मस्जिदपाशी त्यांनी डांबराची गाडी आणून खाली केली. तिथं डांबर टाकलेलं. पण इथं टाकलं नाही. इथं टाकलेलं. हा, तर ते अधिकारी काय करतायत की हे जे काम आहे डिफेक्ट लायबिलिटी परेड मधलं काम आहे, जवळपास 2 वर्षाचा कालावधी असतो ह्या कामासाठी. डिफेक्ट जर झाला तर ते काम परत त्या ठेकेदाराला करावं लागतं, त्याची दुरुस्ती करावी लागते. त्यासाठी कुठल्याही बजेटची तरतूद नसते. त्यांच्याकडून इंडेमनिटी बॉन्ड लिहून घेतला जातो. जर या रस्त्याला 2 वर्षाच्या कालावधीमध्ये काही खड्डे पडले किंवा काही दुरुस्ती असेल तर डिफेक्ट लायबिलिटी परेड मध्ये त्यांना ते करून देणं बंधनकारक आहे. तरी आपले वॉर्ड ऑफिसर किंवा महानगरपालिका प्रशासन कुठल्याही पद्धतीने कुठलेही रूल फॉलो करत नाही. त्यामुळे आमची विनंती असेल की तुम्ही अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा. धन्यवाद.